मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत ॲप्रिशिएटिंग नॉव्हेल, जो की S3चा स्पेशल इंग्लिशचा TYVAचा पेपर आहे. त्याचा सिलेबस पाहणार आहोत. त्याचं पेपरचं नाव आहे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह DSE 1C अँड DSE 1D ओल्ड S3 with effective form 2021-2022. Title of the paper Appreciating Novel. Grade 3+1 is equal to 4. 4 क्रेडिटचा S3चा ॲप्रिशिएटिंग नॉव्हेलचा हा पेपर आहे आणि त्याचा आपण बघणार आहोत 5th सेमिस्टरचा सिलेबस. कोर्स कंटेंट दिलेला आहे त्यांनी. ए थेअरी ऑफ नॉव्हेल, त्याच्यामध्ये ए आहे व्हॉट इज अ नॉव्हेल, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ नॉव्हेल ॲज अ लिटररी फॉर्म. नॉव्हेल थेअरी ऑफ नॉव्हेल, त्याच्यामध्ये आपण नॉव्हेलची डेफिनेशन, नॉव्हेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याची ब्रीफ हिस्ट्री, थोडक्यात हिस्ट्री काय आहे ॲज अ लिटररी फॉर्म ऑफ नॉव्हेल. बी आहे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल, थीम, कॅरेक्टर्स, प्लॉट, स्ट्रक्चर, नॅरेटिव्ह, टेक्निक्स, पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉन्फ्लिक्ट, सेटिंग अँड ॲटमॉस्फिअर, डायलॉग. हे विविध प्रकारचे एलिमेंट आहेत जे की आपण अंग म्हणू आपण त्याला नॉव्हेलचे. याशिवाय या अंगांशिवाय नॉव्हेल परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यातला एक जरी राहिला तरी, या मूलभूत घटकांपैकी एक जरी राहिला तरी नॉव्हेल ती परिपूर्ण वाटणार नाही किंवा होणार नाही. त्यामुळे हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे आणि फक्त नॉव्हेल समजून घेण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही हे एलिमेंट गरजेचे नाहीत, तर त्याचबरोबर एखादा नवीन क्रिएटिव्ह रायटर, जर नॉव्हेल एखादा रायटर लिहायचं असेल त्याला किंवा तयार व्हायचं असेल, तर या मूलभूत गोष्टींचं ज्ञान त्याला असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सी टाईप्स ऑफ नॉव्हेल्स. आता प्रकार कोणकोणते, एलिमेंट तर झाले. आता टाईप्स ऑफ नॉव्हेल्स: एपिस्टोलरी, पिकरेस्क, नंतर बिल्डिंग्स रोमन, हिस्टॉरिकल, रिजनल, सायकोलॉजिकल, सटायर, रिअलिस्टिक, एक्सपेरिमेंटल नॉव्हेल, सायन्स फिक्शन नॉव्हेल. यामध्ये विविध प्रकारचे नॉव्हेल्स आपण बघितले. तर डी आहे इन ॲडिशन टू दिस other literary terms related to novel or fiction be considered for background study. म्हणजे हे सर्व काय आहे, डेफिनेशन, एलिमेंट्स, टाईप्स अँड other literary terms in according to the background study of novel, हे जे की गरजेचं आहे. बी आहे, आता थेअरी झाली. आता प्रॅक्टिकलमध्ये आपण घुसू की हे सर्व जे काही एलिमेंट, टाईप्स हे आपण अभ्यास केल्यानंतर, नॉव्हेलच्या बॅकग्राऊंडचा स्टडी केल्यानंतर एक ॲक्च्युअलमध्ये नॉव्हेल दिली आहे जे की जॉर्ज इलियटनी लिहिलेली सिलास मार्नेर ही आहे. तर याचा सिलेबस ॲप्रिशिएटिंग नॉव्हेलचा TYVAचा स्पेशल इंग्लिशचा सिलेबस हा एवढाच आहे, जो की 5th सेमिस्टरसाठी.